नमस्कार मित्रांनो, जीनियस नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत ड्रोन दीदी योजना। मग ड्रोन दीदी योजना काय आहे, किती अनुदान मिळणार आहे, लाभ कसा मिळवू शकता, ड्रोन शेतीची गरज आणि आव्हाने याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। 30 नोव्हेंबर 2023 रोजी यासंबंधी योजनेची घोषणा करण्यात आली आणि तिला नमो ड्रोन दीदी असे नाव देण्यात आलं। या योजनेअंतर्गत सरकार देशभरातील 15,000 महिला बचत गटांना ड्रोन वितरित करणार आहे। त्यानंतर या महिला हे ड्रोन शेतकऱ्यांना शेती कामासाठी भाडेतत्त्वावर देऊ शकणार आहेत। ड्रोनच्या साहाय्याने खते, कीटकनाशकांची फवारणी करण्याचं आणि तसंच शेतीतल्या वेगवेगळ्या कामांसाठी ड्रोनचा वापर कसा करायचा याचं या बचत गटातल्या महिलांना 15 दिवसाचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे। मग आर्थिक मदत कशी मिळणार आहे, तर ड्रोन दीदी योजनेअंतर्गत ड्रोन आणि त्या संबंधित उपकरणांच्या खरेदीसाठी एकूण रकमेच्या 80% किंवा जास्तीत जास्त 8 लाख रुपये एवढी आर्थिक मदत केंद्र सरकारकडून दिली जाणार आहे। ड्रोनचा वापर आर्थिकदृष्ट्या जिथे शक्य असेल त्या भागातल्या महिला बचत गटांची आधी निवड केली जाईल, मग त्यांना ड्रोन पुरवले जातील। देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधून एकूण 15,000 बचत गटांना ड्रोन पुरवले जातील। ही योजना 2024 ते 2026 या कालावधीत महिलांना ड्रोन पुरवण्याचे सरकारचं उद्दिष्ट आहे। त्यासाठी 1,261 कोटी रुपयाचा खर्च करण्यात येणार आहे। महिला बचत गटातील योग्य सदस्य ज्यांचं वय 18 वर्ष किंवा त्याहून अधिक असेल अशा सदस्यांची 15 दिवसांच्या ड्रोन प्रशिक्षणासाठी निवड केली जाईल। यात ड्रोन पायलटचं 5 दिवसाचं प्रशिक्षण आणि शेतीच्या कामासाठी म्हणजे खते, कीटकनाशके फवारणी इत्यादी साठी 10 दिवसाचं प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती आहे। ड्रोन ही शेती आणि काळाची गरज आहे। तर ड्रोन हे हवेतून उडणारं मानवविरहित वाहन आहे। ड्रोन व त्यावरील उपकरणाला जमिनीवरून रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने नियंत्रित केलं जाऊ शकतं। ड्रोनमध्ये नेव्हिगेशन सिस्टीम, GPS, वेगवेगळे सेन्सर्स, कॅमेरे यांचा समावेश असतो। ड्रोनची किंमत साधारणपणे 6 ते 15 लाख असते। ड्रोनचं आयुष्य 4 ते 5 वर्षाचं असतं। मग ड्रोन 1.5 ते 2 किलोमीटर लांब उडू शकतात, तर 400 फुटापर्यंत उंच उडू शकतात असे ड्रोन तंत्रज्ञानाचे अभ्यासक सांगतात। मग ड्रोन महाग असल्यामुळे प्रत्येकच शेतकरी तो खरेदी करू शकत नाही। त्यामुळे ड्रोन भाडेतत्त्वावर घेऊन शेतीसाठी वापरणं हा एक पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे। शेतीमध्ये ड्रोनचा वापर आढळल्यास शेतकऱ्यांच्या परिश्रमात आणि वेळेत बचत होणार आहे। ड्रोनद्वारे 1 हेक्टर क्षेत्रावरील फवारणी 20 ते 30 मिनिटात पूर्ण होते। मग ट्रॅक्टर अथवा माणसानं स्वतः फवारणी करायची म्हटलं तर यापेक्षा अधिक वेळ लागतो। याशिवाय विषबाधा होऊन जीवन दगावण्याची शक्यता असते। मग ड्रोनच्या वापरामुळे जीवितहानीची शक्यता नसते। मजूर टंचाईवर उपाय म्हणून ड्रोन शेतीकडे आश्वासक नजरेने पाहिले जाते। ड्रोनद्वारे केली जाणारी मुख्य शेती कामे। शेतीमध्ये वापरण्यात येणारे ड्रोन हे 50 ते 60 फुटापर्यंत उंच आणि 2 किलोमीटर लांब उडू शकतात। या दरम्यान येणाऱ्या प्रत्येक घटकांवर ड्रोनच्या साहाय्याने नजर ठेवता येते। ड्रोनच्या साहाय्याने करण्यात येणारी काही कामे ड्रोनच्या साहाय्याने पेरणीपूर्वी आणि पेरणीनंतर जमिनीचे 3D नकाशे तयार करता येतात। आता खतेही द्रव स्वरूपात उपलब्ध झाली आहेत, त्यामुळे ड्रोनच्या साहाय्याने खताची फवारणी करता येते। ड्रोनच्या साहाय्याने पिकांवर जिथे प्रादुर्भाव आहे तिथे कीटकनाशकांची फवारणी करता येते। ड्रोनवर बसवण्यात आलेल्या सेन्सरद्वारे पिकांचं आरोग्य आणि मातीच्या परिस्थितीचं अचूकपणे विश्लेषण करता येते। ड्रोनवरील कॅमेरा आणि सेन्सर यांच्या मदतीने जमिनीवरील कोरड्या भागाचा शोध घेतला जातो। मग त्याच क्षेत्रामध्ये पाण्याचा पुरवठा केला जातो। यामुळे पाण्याचा अपव्यय टाळला जातो। शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन गरजेचे आहे। मग शेतीत ड्रोन वापरायचे फायदे असले तरी यासमोर काही आव्हानंही असल्याचे तज्ज्ञ सांगतात, ज्यामध्ये ड्रोन चालवण्यासाठी पायलट अत्यंत निष्णात असणं गरजेचे आहे। त्यासाठी तसं प्रशिक्षण मिळायला हवं। ड्रोनमध्ये बिघाड झाल्यास
त्यासाठी दुरुस्ती केंद्र उपलब्ध असणे गरजेचे आहे। ड्रोनची बॅटरी लाईफ 20 ते 40 मिनिटांची असते, त्यामुळे एक शिल्लक बॅटरी सोबत बाळगावी लागते। ती खूप महागडी असते। मग पावसाळ्यात ड्रोनचा वापर करणं अवघड असतं, कारण ड्रोन सेन्सर बेस असल्यामुळे पावसात ते कसं काम करू शकेल हा प्रश्न कायम असतो। तसेच ड्रोननं कीटकनाशकांची फवारणी करताना योग्य दाब नसल्यास कीटकनाशक हवेत उडून जाऊ शकतात। अशा वेळी काय करायचं याबाबत शेतकऱ्यांकडे पर्याय उपलब्ध हवा। मग आपल्याकडे कृषी विद्यापीठांमध्ये ड्रोन वापराच्या प्रशिक्षणाचे सत्र आयोजित केले जात आहेत। याशिवाय केंद्रीय कृषी मंत्रालयाने ड्रोन वापराबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, पण जोवर त्याची प्रात्यक्षिके अधिकाधिक शेतकऱ्यांसमोर घेतली जात नाही तोवर शेतकरी ड्रोन तंत्रज्ञानापासून अनभिज्ञ राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे मित्रांनो, अशा प्रकारे ही ड्रोन दीदी योजना अंमलात येणार आहे। तर हा व्हिडिओ आपण बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।